जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहे। कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते। मात्र याच दरम्यान राज्य सरकारला मोठा धक्का बसलाय, कारण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना दिलेल्या कर्ज वितरणाचा निर्णय वादाला सापडला आहे। यात नगर जिल्ह्यातील अनेक कारखान्याचा समावेश असल्याने या कारखान्याची व या कारखान्यावर असलेल्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे। अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन जोरदार झाले, त्यानंतर आतापर्यंत पाऊस देखील समाधानकारक पडत गेलाय। परंतु जिल्ह्यातील सर्वच भागात पाऊस चांगला झाला असं नाही। काही भागात अल्प झाल्याने जिल्ह्यातील काही धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणी साठा झालाय। मिरजगावसह परिसरातील अनेक गावांसाठी वरदान असणारी सीना धरण अद्याप कोरडेच आहे। सीना धरण पट्ट्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे। पुणे जिल्ह्यातील धरणे भरल्याने अतिरिक्त पाणी सोडण्यात आले। कुकडीचे पाणी भोसे खिंडीद्वारे सीना धरणात सोडण्याची विनंती कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांवर अत्याचार, महिला बेपत्ता होणे आदी घटनांना मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। बदलापूर घटनेने सध्या महाराष्ट्र पेटलाय। इतकेच नव्हे तर बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे। मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने जर लाखो मुली आणि महिला बेपत्ता होत असतील तर ही बाब गंभीर आहे। राज्य सरकार नेमके करते काय? बेपत्ता मुली आणि महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे, याचे भान ठेवा, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात काही उंचीवर चमकणाऱ्या ड्रोनच्या घिरक्यांनी शेवगाव तालुक्यातील काही गावांमध्ये नागरिकांची झोप उडवली आहे। या गावात, त्या वाडीत, त्या वस्तीवर ड्रोन घिरट्या घालत असल्याचे मेसेज रात्री उशिरापर्यंत सोशल माध्यमांवर फिरत होते। या सर्व प्रकारामुळे नागरिक भयभीत झालेत। जखणगाव येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या सहकाऱ्यांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी नगर कल्याण महामार्गावर जखणगाव येथे शुक्रवारी सकाळी 10 वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। सह आरोप्यांना अटक न झाल्यास 2 दिवसांनी पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाला दिलाय। सह आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल असं आश्वासन यावेळी पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी दिलंय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। नेवासा तालुक्यातील भानस हिवरा ते रांजणगाव रस्ता हा अतिशय खड्डेमय झाला आहे। तो नागरिकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय। त्यामुळे रस्त्यावरील जीवघेणे खड्डे त्वरित बुजवावे, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाचे नेवासा तालुका सरचिटणीस लक्ष्मणराव मोहिते यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलाय। बदलापूर येथील लहान मुलीवर झालेल्या अन्याय, अत्याचार, याचबरोबर महाराष्ट्रात महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी दिनांक 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। परंतु उच्च न्यायालयाने बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला। परंतु राज्यभरामध्ये विविध ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने महायुती सरकारचा निषेध नोंदविण्यात
देण्यात आलाय। कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी तोंडाला काळी फीत बांधून सरकार विरोधी घोषणा देत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। यावेळी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले। यावेळी राजेश्वरी संतोष होणे या चिमुकलीने हृदयस्पर्शी कवितेतून सरकारचा निषेध नोंदविलाय। शिवरायांचे फक्त धडे वाचले आम्ही, शिवरायांचे फक्त धडे वाचले, त्यातून तर धडा आम्ही घेतलाच नाही। शिवशाहीचा विचार चांगला पण लोकशाहीला तर पेललाच नाही। वाईट वाटतं महाराज, वाईट वाटतं महाराज, अहो पण नुसतंच वाईट वाटतं पेपर मधल्या बातम्या वाचून, फक्त पाणी डोळ्यातून दाटतं। महाराज आज पुन्हा तुमचा अवतार आम्हा बायकांना हवाय, तिथल्या तिथेच फैसला देईल असा शासक आम्हाला हवाय, असा शासक आम्हाला हवाय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। राखी पौर्णिमेच्या दिवशी संगमनेर शहरातील प्रमुख आणि इतरही काही रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या नेहमीपेक्षा गंभीर बनली होती। दुपारी जोरदार पाऊस सुरू झाल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली होती। अशा वेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी भर पावसात वाहतूक सुरळीत करताना दिसले। वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी शहर पोलीस ठाण्याअंतर्गत वाहतूक शाखा पुन्हा सुरू करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून अवैध वाळू तस्करी करणारे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले होते। मात्र दिनांक 16/8/2024 रोजी दिवसा तहसीलदाराच्या आवारातून चक्क 4 ट्रॅक्टर चोरीला गेल्याने मोठी खळबळ उडाली असून तहसील कार्यालयाच्या आवारातून जप्त केलेली वाहने चोरीला गेल्याने तहसील प्रशासनाच्या कामकाजावर तसेच तेथील सुरक्षिततेविषयी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले। नेमके तहसीलदारांच्या अधिकाऱ्यांना खरोखरच माहिती नाही की हे ट्रॅक्टर तेथील कुणाच्या आशीर्वादाने चोरीला गेले की काय असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे। या चोरी प्रकरणाने तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून लंघे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत शहर पोलीस तपास करत आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी कैद्यांना ठेवण्यासाठी तहसीलदारांच्या आवारात कारागृह देखील आहे। तेथे पोलीस हे 24 तास असतात, तेथे CCTV देखील आहेत, तरी देखील ट्रॅक्टर चोरीला गेल्याने मोठी खळबळ उडाली असून या चोरीमुळे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे। या नूतन तहसीलदार यांना वाळू तस्करांनी जणू सलामी दिली काय हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे। अहमदनगर जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पावसाने चांगलंच मनावर घेतलंय। नगर तालुका, संगमनेर, नेवासे, श्रीगोंदा, अकोले तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपलंय। अवघ्या मागील 3 दिवसांच्या पावसाने हजारो हेक्टरचे नुकसान झालंय। रविवार ते मंगळवार या 3 दिवसात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 1170 हेक्टर क्षेत्रातील कापूस, मूग, बाजरी या खरीप पिकांचे तसेच ऊसाचे नुकसान झालंय। यामुळे सर्वाधिक श्रीगोंदा तालुक्यातील 1135 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे। या पावसाने 9 घरांची पडझड झाली आहे। रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी जिल्ह्यात सर्व दूर जोरदार पाऊस झालाय। जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही बातरा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।